नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सालेम, तामिळनाडू या ठिकाणी 15 वर्षीय वयोगटात तसेच 75 किलो वजनी गटात झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावचे भूमिपुत्र तथा पैलवान हर्षद केशव चेमटे यांनी नुकतेच गोल्ड मेडल्स मिळवले असून त्यांची पुढील होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप खेळासाठी महाराष्ट्रात निवड झाली असून तो आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तामिळनाडू येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत 28हून अधिक राज्यांचे 300हून अधिक मल्ल सहभागी झाले होते. या कुस्ती स्पर्धेमध्ये संघाचे कोच म्हणून रामसिंग राजपूत यांनी काम केलं व तसेच पुणे येथील हनुमान आखाड्याचे वस्ताद गणेशभाऊ दांगट यांच्या तालमीमध्ये तो या स्पर्धेचा सराव करीत होता. त्याला उत्कृष्ट कोच कुस्ती म्हणून रामसिंग राजपूत आणि कोची बालाजी बुरुगेसर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वस्ताद सागर कोल्हे, वस्ताद बळीराम दौंड यांचे देखील त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, शिवसेनेचे नेते अरुणभाऊ मुंडे, गेवराईचे जिल्हा परिषद सदस्य युद्धजित पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण, जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष केशव चेमटे, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर चेमटे, सुखदेव गुठे, शिंगोरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन भीमराव बोडखे, व्हाईस चेअरमन अंकुश गुठे, भुजंग बोडखे, महारुद्र शिरसाट, माऊली चेमटे, भाऊसाहेब बोडखे, विजय चेमटे, मेजर फुलचंद चेमटे, गणेश बडदे, भक्तराज गुठे, भक्तराज शिरसाट, संभाजी चेमटे, इब्राहिम शेख यांच्यासह आदींनी पैलवान हर्षद चेमटे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.